आप देख रहे हैं भाईंदर संवाद। नमस्कार, मी गौरी सुर्वे, तुम्ही बघताय भाईंदर संवाद आणि आज मी उपस्थित आहे इंद्रलोक जवळील प्रफुल्ल पाटील चौकाजवळ। इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हा जो प्रफुल्ल पाटील चौक आहे, हा जो राउंड अबाउट आहे, इथे एक समस्या नेहमी दिसून येते, ती अशी की इथून जे वाहन चालक जातात ते प्रॉपर टर्न न मारता या पूर्ण चौकाला फेरी न मारता सरळ पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत। ऑटोवाले ते आता तिकडून टर्न मारून यायला हवी होती, पण ही ऑटो इथूनच सरळ पुढे गेली। शॉर्टकटच्या नादामध्ये वेळ वाचवण्यासाठी हे जे वाहन चालक आहेत ते सरळ इथून जाताना आपल्याला दिसत आहेत। पण हे जर तुम्ही बघायला गेलत तर तुम्हाला असं वाटत असेल की तो खूप क्षुल्लक गोष्ट आहे, याने काहीच होणार आहे, पण ह्या क्षुल्लक गोष्टींमुळे, छोट्या गोष्टींमुळेच मोठमोठे अपघात होताना आपल्याला दिसतात। मोठमोठ्या अपघातांचं कारणच हे आहे की इथून जर तुम्ही नियमांचं उल्लंघन करताय तर तुमच्या जीवाला धोका आहे। समोरून लेफ्ट साइडून एक गाडी येते, राईट साइडून एक गाडी येते, लेफ्ट आणि राईट दोन्ही साइडून जर गाड्या आल्या तर त्या दोन्ही एकमेकांना आदळणार आहेत आणि ॲक्सिडेंट्स होण्याचे चान्सेस जास्त आहेत। तुम्ही जर इथे आजूबाजूला बघितलं तर इथे सगळे लोकल दुकानं देखील आहेत, जिथे फूड स्टॉल वगैरे आहेत। लोकांची वर्दळ ह्या रस्त्यावरती असते आणि जर तुम्ही प्रॉपर इथून जर टर्न न मारता पुढे गेला तर तुम्ही एक मोठी रिस्क घेऊन पुढे जाताय। असं वाटतंय की तुम्ही खूप घाईमध्ये निघून जाताय, तुम्ही शॉर्टकट मारून खूप तुमचा वेळ वाचवला, पण हाच वेळ वाचवण्याच्या चक्करमध्ये एका नियमाचं उल्लंघन करताना इथे दिसतंय आणि ह्यामुळे तुमच्या जीवाला देखील धोका निर्माण होणार आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे की ही जबाबदारी नक्की कुणाची आहे? जे आरटीओ आहेत, आरटीओने जेव्हा या वाहन चालकांना लायसन्स दिलं, लायसन्स देताना एक टेस्ट होते, त्या टेस्टमध्ये वाहन चालकांना जे वाहतुकीचे नियम असतात ते अगदी समजावले जातात। ह्या राऊंड अप कसा कव्हर करायचा आणि तुम्हाला कसा टर्न घ्यायचा हे देखील सांगितलं जातं। आरटीओने लायसन्स देताना ह्या गोष्टी नव्हत्या बघितल्या का की वाहन चालक जे आहेत त्यांच्यामध्ये नियमांबाबत जागरूकता नाहीये। आणि आता इथे तुम्ही बघू शकता की इथे ट्रॅफिक पोलीस देखील नाहीये। ट्रॅफिक पोलीस नसल्यामुळे इथली जे वाहन चालक आहेत ते सरळ राऊंड अबाउटला टर्न न मारता पुढे जाताना आपल्याला दिसतंय। जेव्हा ट्रॅफिक पोलीसवाला इथे असतो, ट्रॅफिक पोलीसवाला असल्यानंतर ना आपण सरळ नाही जात, आपण पूर्ण राऊंड अबाउटला टर्न मारून पुढे जातो। असं का होतंय की म्हणजे ट्रॅफिक पोलीसवाला असल्यानंतरच वाहतुकीचे नियम पाळले जाणार आहेत का? ट्रॅफिक पोलीसवाला नसल्यानंतर ना वाहतुकीचे नियम का पाळले जाणार नाहीयेत? लोकांमध्ये याबाबत खरंच जागरूकता नाहीये का? लोक फक्त याचा यूज करताना आपल्याला दिसतात। हेच जे वाहन चालक आहेत, ऑटो रिक्षावाले, जे फोर व्हीलर्सवाले आहेत, दुचाकीवाले आहेत, हे जेव्हा नॅशनल हायवेवरती ट्रॅव्हल करतात, नॅशनल हायवेवरती जेव्हा ड्रायव्हिंग करतात तेव्हा ते सगळ्या नियमांचं पालन करताना आपल्याला दिसतात। तेव्हा ते सिग्नल तोडताना आपल्याला दिसत नाही, तेव्हा ते लेनची जी शिस्त आहे ती लेनची शिस्त पाळताना आपल्याला दिसतात। मग जेव्हा लोकल रस्त्याचा विषय येतो, लोकल एरियाचा विषय येतो, तेव्हाच मग असं का घडतं की जे हा राऊंड अबाउट आहे, या राऊंड अबाउटला कव्हर न करता तुम्ही पुढे जाताना दिसता। फक्त 5 सेकंदाची गोष्ट आहे की तुम्ही हा राऊंड अबाउट जो आहे हा राऊंड अबाउट कव्हर करून पुढे जाऊ शकता, पण लोकांना इतकी घाई झालेली असते की लोक लिटरली शॉर्टकट मारून पुढे जाताना दिसतायत। तुम्ही जर एक एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला समजेल की तुम्ही जे गुगल मॅप यूज करता, गुगल मॅपमध्ये जेव्हा तुम्ही लोकेशन टाकता, गुगल मॅपमध्ये लोकेशन टाकल्यानंतर ना ते जे गुगल मॅपचं लोकेशन आहे ते देखील तुम्हाला सांगतं की टेक अ फर्स्ट एक्झिट, टेक अ सेकंड एक्झिट अँड टेक अ थर्ड एक्झिट। या तिन्ही एक्झिट घेतल्यानंतर ना राऊंड अबाउट कव्हर करून पुढे जायचं आहे। प्रत्येक वेळी आपण घाईच्या नादामध्ये पुढे जातो आणि एक मोठा अपघात स्वतःवरती ओढवून घेताना दिसतो। आपण याबद्दल आता इथले जे लोकल आहेत त्यांच्याशी चर्चा करूया। सर, मैं आपसे पूछना चाहूँगी कि यहाँ पे जो ये राउंड अबाउट है, ये राउंड अबाउट को पूरा कवर न करते हुए जो वाहन चालक है वो आगे बढ़ रहे, इसकी वजह से क्या प्रॉब्लम होती है? जैसे अपघात तो होते ही है, पर आपको क्या लगता है कि यहाँ पे मतलब ट्रैफिक पुलिस की कमी है, इसके वजह से ये हो रहा है, या लोगों में जागरूकता नहीं है? क्या कहना चाहोगे? लोगों में जागरूकता है, बट हमारे यहाँ के जो पब्लिक है शॉर्टकट मानना चाहते हैं। जनता है ना, वो बिना ट्रैफिक के हवलदार के लिए सुधरने वाली नहीं है। लोगों को ईजी दिख रहा है, या तो फिर वो सर्कल को थोड़ा सा आप इधर करिए, पर अभी जो हमारा बन गया है सर्कल उसके हटा नहीं सकते। पर लोगों के अंदर मानसिकता सब जानते हैं पर मानते नहीं, क्योंकि उनको मालूम है कि सर्कल है, अनलीगल मैं टर्न मार रहा हूँ, फिर भी वो जानबूझ के ऐसा कर रहे हैं और उसमें घटना घट जाती है। और ये हमको आपको सेफ रहना है, क्योंकि हम आप जब जागरूकता होंगे, देखो प्राइवेट वाला भी मार रहा है,
हम तो दिन भर चलते हैं, दिन में हम 50 राउंड चलते हैं, 1-2 राउंड मारता हूँ तो उसमें जो हमारे पैसेंजर बैठते बोलते दुनिया वैसी जा रही है, आप क्यों जाएँ। हम जानते हुए भी हम भी गलत काम करते हैं, हम भी रूल तोड़ते हैं। तो यहाँ पे जब तक ये ट्रैफिक RTO वाले नहीं सख्त होंगे, जब तक 200-400-500 का चालान नहीं काटा जाएगा, तब तक हमारी ये पब्लिक समझेगी नहीं। आता आपण इथे ज्या रिक्षा चालकाशी संवाद साधला त्यांनी देखील आपल्याला हे सांगितलं की लोकांमध्ये जागरूकता आहे, लोकांना माहिती आहे की इथले नियम काय आहेत, पण तरी देखील लोकांना नियम पाळायचे नाहीयेत। लोक स्वतःच्या मर्जीने इथे वागत चाललेली आहेत। मी आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगेन की थोडंसं जागरूक व्हा, थोडंसं समजदार व्हा, कारण की अपघात इथे होणार आहेत, हादसे होणार आहेत, परत आपल्यालाच त्याच्यामुळे दुखापत होणार आहे आणि आपल्यालाच खर्च होणार आहे। या सगळ्यामध्ये आपलाच वेळ जाणार आहे। आपण नक्की सुधारणार तरी कधी आहोत, म्हणजे जेव्हा खूप मोठा अपघात होईल, जोपर्यंत आपल्या स्वतःवरती ती वेळ येणार नाहीये, तेव्हा आपल्याला समजणार आहे का की हे नियम आपल्याला पाळणं किती गरजेचं आहे। मी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगेन की जे वाहतुकीचे नियम आहेत ते पाळा, स्वतःच्या जीवाची काळजी घ्या आणि समोरच्याच्या जीवाची देखील काळजी घ्या, कारण जेव्हा ॲक्सिडेंट्स होतात तेव्हा ॲक्सिडेंट झाल्यानंतर ना आपण एक तर ते समोरच्यावरती ढकलतो, मी काहीच केलं नाही असं म्हणून आपण बाजूला सरतो। नक्की दोष कुणाला द्यायचा हा प्रश्न तिथे उभा राहतो। त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळा। अशाच मीरा भाईंदर मधील सर्व बातम्यांसाठी पाहत राहा, संपर्कात राहा भाईंदर संवाद। मीरा भाईंदर से जुड़ी खबरों को जानने के लिए आप हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें।